चक्क जिरा राईस मध्ये कोण कढीपत्ता टाकतं का? हो, जिरा राईस मध्ये टाकतं बाबा. आमच्या घरात असं मोठं उदाहरण आहे, ती म्हणजे माझी नंदुबाई. मला आजपर्यंत पोह्यात आणि वरणाच्या फोडणीत कढीपत्ता माहित आहे, पण माझ्या नंदुबाईला सगळ्या गोष्टीत A to Z गोष्टीमध्ये कढीपत्ता लागतो. अहो, ते जिरा राईस मध्ये टाकलं ते टाकलं. चवळीच्या कालवणाला पण कढीपत्त्याची फोडणी, ती पण कढीपत्ता पिळून घेतलं. ती काही कपडे आहेत का? इकडं माझी भाऊचं कपडे पिळते ती गोष्ट वेगळी हो, पण चवळा आणि कढीपत्ता कोण पिळतं का? असतं आपल्या प्रत्येकाच्या घरात असा हा गटात न बसणारा प्राणी असतो, तो म्हणजे माझी नंदुबाई. ती पण लाडाची आहे बरं का. बघा, असे पिळतात चवळीच्या शेंगा आणि कढीपत्ता. जाऊ दे, इकडे व्हेजवाल्यांसाठी चवळीचं कालवण आणि मोहरीची भाजी, आणि नॉन व्हेजवाल्यांसाठी चिकन ग्रेव्ही आणि मटन रस्सा असं रटारटा शिजलेलं होतं ना. घरी आलेले पाहुणे म्हणजे आमचे दाजी आल्याच त्यांच्या कारभारीनं भांडण काढलं बघा. आपल्या बायकांची सवयच असते. इथं आयटम नंबर 1 तयार होऊन आहे, आयटम नंबर 2 आणि आमचे बॉडीगार्ड आणि आमचे अध्यक्ष